करिअर निवडत असताना ते असं म्हणतात की आपल्याला आपलं थोबाड दुसरा कोणीतरी सांगतो की तुम्ही कोण आहे. ज्या क्षणाला मला कळतं की निसर्गानं मला काय दिलेलं आहे, करिअर निवडत असताना या जीवनाचं करायचं तरी काय, या पुस्तकामध्ये 3 गोष्टी सांगितलेत, निकष सांगितलेत की करिअर निवडत असताना कसं निवडा. स्वभाव पहिला गोष्ट आहे, स्वभाव, स्वधर्म आणि युगधर्म. खूप छान अभय बंग सर म्हटलेत की अरे लाख मोलाचं आयुष्य तुम्हाला मिळालंय तरुणानो, आणि ते फक्त ईट ड्रिंक अँड बी हॅपी, हे दिल मांगे मोर, प्रेस्टिज अँड पॅकेजमध्ये घालवणार आहात का या 3.5 हाताच्या देहानं अनेकांना सुखी करणार आहात. एक एक GR माणसाच्या आयुष्यामध्ये बदलून करू शकतो. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता, खरं तर असं म्हटलं जातं की आपल्या अस्तित्वानं आपल्या आधी ज्या वेळेला जग जसं होतं त्याच्यापेक्षा अधिक सुंदर जग करून माणसानं मारायचं असतं. आम्ही प्रशासनामध्ये आलो, प्रशासनामध्ये आल्यानंतर ज्या वेळेला त्या क्षेत्रामध्ये काम करतो त्यावेळेला दुसरी गोष्ट जेंगटे सरांनी मागाशी सांगितली की आम्ही सातबाऱ्याच्या जीवावर आलो, ॲडमिशन सातबाऱ्याच्या जीवावर. आम्ही राहुरीला 5 वर्ष काढले MSc आणि PhDची. अभ्यास केला की संध्याकाळी त्या वसंत हॉस्टेलच्या समोर एक रंगमंच आहे, त्या रंगमंचावर लायब्ररी बंद झाली की आम्ही बसायचो. इंटरव्ह्यूचा काळ आला की आम्ही इंटरव्ह्यूला तिथं बसायचो. मग त्यावेळेला एक हमखास प्रश्न असायचा की तुम्ही MSc ॲग्री झालाय, टेक्नोक्रॅट्स झालाय, मग तुम्ही इकडं प्रशासनामध्ये कशासाठी येता, त्यावेळेला तो प्रश्न असायचा. आणि मग त्यावेळेला प्रश्न आमच्या समोर असताना असं असायचं की कित्येकाच्या मनी ऑर्डर्स 10, 11 तारखेपर्यंत यायचेच नाहीत. पीठ घेऊन जायचं, किचन करायचं, बरेचसे प्रश्न असायचे. आणि त्यावेळेला मनी ऑर्डर 10, 11, 12 तारखेपर्यंत यायचे नाहीत. त्यावेळेला नजरेसमोर माझी परिस्थिती नव्हती, पण माझे जे मित्र प्रशासनामध्ये किंवा माझ्या बॅचचे जे आहेत त्यांच्या घरची परिस्थिती मला माहिती आहे, कारण मी सगळ्यांच्या घरी त्यावेळेला जाऊन आलेला. आणि ज्यावेळेला हा प्रश्नाचं उत्तर यायचं त्यावेळेला प्रत्येकाच्या नजरेसमोर असायची आई, प्रत्येकाच्या नजरेसमोर असायचा बाप की का जायचं आहे प्रशासनामध्ये. आणि मग त्यावेळेला एक ध्येयवाद जागा व्हायचा की हां, मी ज्या घरातून आलो, माझ्या आईच्या डोक्यावर लाकडाची मोडी आहे, माझ्या बापाच्या हाताला घट्टे आहेत, 15 तारखेपर्यंत यमो पाठवण्यासाठी त्रास होतो आहे. आणि मग लक्षात यायचं की मी ज्या वेळेला होईन काहीतरी त्यावेळेला हे दुःख, ह्या वेदना मी सगळ्या संपवून टाकेन. मी आता नाममध्ये काम करतो आहे नानाजींच्या सोबत. शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येला अनेक घरांना मी भेटी दिलेत. दिदी आणि दादा ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय ना, तिथल्या वेदना एकदा समजल्या ना की मग प्रशासन कसं चालवायचं हे सांगावं लागत नाही. बाबा आमटेंच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर झोपले अजून माळ, तापवीत उन्हात काया, अजूनही असंख्य नद्या वाहतात इथे वाया, इथे नांदती श्रमर्षी, या भूमीला क्षरण नाही, ज्ञान गाळते घाम, इथे विज्ञान दानव शरण नाही. आम्ही एका घरामध्ये गेलो की जिथं आत्महत्या झाली आहे. त्या घरात दुसऱ्या दिवशीपर्यंत जेवण झालेलं नव्हतं. सर्वे आम्ही नामच्या तर्फे केल्यानंतर असं लक्षात आलं की 55,000 ते 75,000 पर्यंत वार्षिक उत्पन्न आहे शेतकऱ्याच्या घरामध्ये. हे सगळं करत असताना मी म्हटलं ना, ज्या क्षेत्रात काम करायचं ना, ते एका डोळ्यामध्ये प्रेम आणि एका डोळ्यामध्ये वेदना घेऊन काम करावं लागतं प्रशासनात. चांगले रिझल्ट्स काय येतात? गायकवाड सर ज्या वेळेला शेतीचा निकाल देत असताना, कुठलाही शासकीय अधिकारी असू दे, शेतकऱ्याच्या बाजूला निकाल देत असताना तो निकाल कसा लिहावा हे अधिकाऱ्याला माहीत नसेल तर सरांचं पुस्तक घेतलं तर तो लिहू शकतो. अखंड आयुष्यभर मी सरांच्या सोबत, म्हणजे त्यांचा ऑरा कित्येक वेळेला आम्ही भेटलो ॲग्रिकॉस असताना सुद्धा. आपल्या अस्तित्वाचा ठसा म्हणजे अनेक मी उपायुक्त इथं असताना बघत होतो की एक एक शेतकरी 40-40 वर्ष खटला चालू आहे. भाकरी घेऊन यायची, तारीख घेऊन जायची, भाकरी घेऊन यायची, तारीख घेऊन जायची. हे अधिकाऱ्यांचे हाल संपावेत म्हणून गायकवाड सरांनी निकालाचं एक अख्खं पुस्तक लिहिलंय. ह्या प्रकारची केस आहे ना, ते अधिकाऱ्यांना ते सांगतात बाळा जा तिथं बघ, अशी केस असेल तर त्याचा असा निकाल आहे. मी शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही काम करतोय, किंवा त्यानंतर मी आता 4 वर्ष मी नानाजींच्या सोबत काम करतोय. शेतकऱ्यांची आत्महत्या झाली की आम्ही तिथं पोहोचतो. सदानंद देशमुखांचं पुस्तक आहे 12 मास म्हणून, म्हणजे वाचायची सवय असली तर. शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलो म्हणून मी गांभीर्य या गोष्टीचं सांगतोय दिदी आणि दादानो की एकदा पदावर गेलो की आम्ही बदलतो. 7 पुन्हा पाठीमागं आम्ही इमान राखतो की नाही माहीत नाही. जे अधिकार, ज्या गोष्टी निसर्गानं आपल्याला दिल्या, इतक्या ताकदीची परीक्षा देऊन ही परीक्षा नेमकी मी कुणासाठी कामाला लावणार आहे याचं भान
त्या प्रवेशद्वारातून आत करताना असेल तर मग आपल्या हातून चांगल्या प्रकारची अपेक्षा करता येते. 12 मास पुस्तक वाचल्यानंतर 15-15 दिवस झोप लागत नाही. कोरडी माती ओले डोळे नावाचं पुस्तक आहे, 100 पानाचं. पत्रकार आहे नाशिकची, तिनं 100 आत्महत्याग्रस्त घरातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या घरातल्या आया बहिणींचं मनोगत त्याच्यामध्ये घेतलं. गोष्ट छोटी डोंगराईडी नावाचं चित्रपट त्यावेळच्या राष्ट्रपती महामहिम प्रतिभाताई पाटील यांना दाखवण्यात आला. तुम्ही बघितला असेल चित्रपट, नसेल तर बघा सार्वजनिक दृष्टी. निळू भाऊंचा एक एक डायलॉग आमचं काळी चिरत घेऊन जातो. शेतकऱ्यांच्या व्यथानी वेदना समजण्यासाठी तिथपर्यंत पोहोचणं, कारण अधिकारी आहे ना, त्यानं जे काही माझ्या वाट्याला आता आलेलं आहे त्या अधिकाराचा उपयोग मी नेमका करत असताना कसा करणार आहे? दळभद्री करणार आहे, गुणवत्ताहीन करणार आहे, दर्जाहीन करणार आहे, की माझ्या अस्तित्वात असलेल्या त्या अधिकाराने मी एखाद्याचं जीवन फुलवणार आहे? पिपाणी नावाचा चित्रपट जर बघितला, मार्केट यार्डमध्ये धान्य आलं नाही, ते धान्य वाहून गेलंय आणि रमेश देव आत्महत्या करत आहेत, त्याच्या अगोदरचे 10 मिनिटाचे डायलॉग आहेत. रिअली मी हे जे आत्ता तुमच्याशी बोलतोय, शेअर करतोय, मी जे अनुभवलं, चित्रपट असू द्या किंवा ते पुस्तक वाचत असू द्या, मी आत्ता स्वतः शेती करतोय 5-6 वर्ष. 8-10 दिवस झोप लागत नाही. व्यवस्थेमध्ये असताना आपण काही करू शकलो नाही, बाहेर असताना सुद्धा सर आणि आता आम्ही चर्चा करतो आहे की विचित्र परिस्थिती आहे. आपल्या अस्तित्वानं न्याय देण्याचा जितका जास्तीत जास्त प्रयत्न आपण करू शकतो, मग ते बदली असू द्या, तिथपासून असू दे, ते सेवा देण्यापर्यंतची व्यवस्था असू दे. मला दुःख, दारिद्र्य, वेदना ह्या गोष्टीचं भान असेल तर एखादा सरकारी अधिकारी काय करू शकतो, एक माणूस काय करू शकतो? मी उपायुक्त असताना वन डे विथ द एज्युकेशन नावाचा आपण कार्यक्रम राबवत होतो. एक दिवस शिक्षणासाठी एक सरकारी अधिकारी एक निर्णय, मग गायकवाड सरांच्या सारखे निर्णय, जसं की रेशन प्रत्येकाच्या गावामध्ये सेफली पोहोचलं, हा निर्णय होता. एक निर्णय अख्ख्या महाराष्ट्राला करोडो लोकांच्या पर्यंत सरांच्या एका निर्णयानं पोहोचलं. काय ताकद आणि काय क्षमता असते एखाद्या अधिकारीची. मी आंबेगाव तालुक्यातल्या एक आसलेच्या गावाच्या पलीकडच्या एका वस्तीवर शाळेमध्ये गेलो होतो, त्या वन डे विथ द एज्युकेशन नावाच्या त्या प्रोग्राममध्ये. द्विशिक्षकी शाळा होती, 19 पोरं होती, पटावर होती, पण समोर मुलं बघितल्यानंतर 26 पोरं होती. मी शिक्षकांना विचारलं की गुरुदेव, ही 7 पोरं कशी काय जे असतात? त्यावेळी ते गुरुजी तिथले सांगत होते की यांच्या आईवडिलांनी रात्री दारू पिले, चूल नाही पेटलेली, आणि मिड डे मील आहे, त्या अन्नाच्या अपेक्षेने लेकरं आलीत. आमच्याही घरात, मी त्यावेळेला खरं माझी मुलं इथं हुजूरबागेला मुलगी होती आणि नुमेवीला माझा मुलगा होता, आणि त्यावेळेला माझ्याही घरात महिन्याला 4 किलो तांदूळ यायचं. आणि त्यावेळेला मी शिव्या द्यायचो, कशाला आम्हाला का देतंय सरकार तांदूळ? आमच्याही बायका म्हणायची की याची इडली खूप छान होते, कारण ती आमची मानसिकताच आहे. पण ज्यावेळेला मी तिथं पोहोचलो आणि त्या लेकरांच्या सोबत जेवण घेत होतो, त्यावेळेला जेवण घेताना ती लेकरं अशी जेवत होती की जणू याच्या अगोदर 4 दिवस जेवण मिळाले की नाही आणि याच्यानंतर मिळणार आहे का नाही. जेवत असताना माझ्या लक्षात आलं की ज्या कोणी त्या IAS अधिकाऱ्यानं निर्णय घेतला असेल की श्रीमंताच्या घरामध्ये महिन्याला 4 किलो तांदूळ गेलं तरी चालेल, पण वाड्या वस्तीवरही ज्याच्या घरामध्ये अजून दिवा पेटलेला नाही, निदान 4 अन्नाच्या घासासाठी तरी लेकरं येतील आणि त्यांच्या कानावर शब्द पडतील आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहतील, ही दृष्टी ज्या अधिकाऱ्याने दिलं त्याला त्याच वेळेला कोटी कोटी नमस्कार केले की ज्या वेळेला मी त्याचा अगोदर विरोधक होतो. प्रचंड क्षमता आणि प्रचंड ताकद तुमच्यामध्ये. मी इथं असताना एक दादा, इथे कोणतरी तो तुमचा हे होता असिस्टंट, त्याची बदली झाली की गाव यायचं बघा तुमच्याकडं, ते तो रोज 10 शेतकऱ्यांच्या बांधावर, आणि बदली झाली की यांच्या त्या TAOकडे यायची माणसं की नाही याची बदली करू नका. 30 वर्ष त्याच भागामध्ये होतं. फक्त ही नोकरी, त्याला नोकरीची गुणवत्ता म्हणतात. तुम्ही कुठल्या पदावर काम करता त्याला मोल नाही आहे. ज्या वेळेला अख्खं गावच्या गाव येतं की नाही हे हितच राहिलं पाहिजे, त्यावेळेला ती गुणवत्ता श्रेष्ठ होते. आणि गेल्या वर्षभरामध्ये ज्या वेळेला येतात माणसं की हे इतर राहिलं नाही पाहिजे, त्यावेळेला लक्षात येतं की आपल्या आयुष्याची जगण्याची गुणवत्ता काय, तिथं आम्ही कोणत्या प्रकारचं काम करत असतो.